नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 113ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया. अनुलोम विलोम.
सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अगटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कल कोटी पहारे. समाधी सुख ते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, दुसऱ्यांकडे पाहणं बंद करा. येस, कारण का काय होतं, आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याकडे काय आहे, दुसरा काय करतो आहे ह्याच्यावर खूप लक्ष केंद्रित करतो. आणि त्यामुळे दुसऱ्याकडे हे आहे तर आपल्याकडे ते नाही म्हणून सतत दुःखी होत राहतो. याचा तुम्ही अनुभव प्रत्येक वेळी घेत असाल. कारण का माणूस म्हटल्यावरती कंपॅरिझन हे आलंच. पण त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांकडे पाहून दुःखी होण्यापेक्षा तुम्ही हे पहा की आपल्याकडे आधी काय होतं आणि आत्ता काय आहे. दुसऱ्यांकडे पाहता पाहता आपण आपल्याकडे जे आहे ना, आपल्याला जे मिळतं आहे, आपल्याकडे जे आहे तेही आपण विसरून जातो आणि आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याकडे स्वतःकडे असलेल्या गोष्टींचं महत्त्व कमी होतं आणि आपण दुसऱ्याकडे काय आहे, आणि हे सतत होणार ही प्रोसेस. त्यामुळे त्याचा काही एक फायदा नाही आहे. आज तुम्ही दुसऱ्यांकडे ते आहे म्हणून तुमच्याकडेही तुम्ही ते आणलंत, पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्यांकडे बघणार, दुसऱ्यांकडे परत काय आहे, मग परत तुमच्याकडे ते नाही आहे तर पुन्हा आपण त्याच्या मागे लागणार. त्यामुळे हे बंद करा, याच्यावर चिंतन करा. दुसऱ्यांकडे पाहण्यापेक्षा स्वतःकडे काय आहे, स्वतःकडे आधी काय होतं आणि आत्ता तुम्ही कुठे आहात ह्याचा विचार करा, याच्याकडे लक्ष केंद्रित करा. तरच तुम्ही आनंदी राहा.
तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.